बघा याच्या अगोदर काय शिकले आपण? आंतरलिखित कोणाचे प्रमेय शिकले. आता काय शिकायचं आहे? आंतरलिखित कोणाच्या प्रमेयाचे उपप्रमेय. किती उपप्रमेय आहेत? 2. तर लक्ष द्या काय इथे आपण काय करू, एक कोण आहे ए, इथे ए सी दिला ए आणि सी, आणि इथे कंस एक्स दिला आणि दुसरा एक कोण आहे समजा असा ए डी बी. कोणता आहे? ए डी बी आणि ए ए सी बी. दोन कोण दिसले तुम्हाला? कोण ए सी बी आणि कोण ए डी बी. हे दोन्ही कोण एकाच कंसात अंतर्लिखित आहेत की नाही? हो की नाही? बघा कोण ए सी बी आणि ए डी बी हे दोन्ही कोण एकाच कंसात अंतर्लिखित आहेत. कोणत्या कोणत्या कोण्या कंसात? ए सी बी. कोण्या कंस? ए सी बी. कळलं की नाही? कोण ए सी बी आणि कोण ए डी बी हे कंस ए सी बी मुळे काय झालं? अंतर्लिखित झाले. काय झाले? मग आता नियम काय? एकाच कंसात उपप्रमेय काय बघा, एकाच कंसात अंतर्लिखित झालेले कंस झालेले सर्व कोण काय असतात? सर्व कोण एकरूप असतात. सर्व कोण एकरूप असतात. हे एक उपप्रमेय. कळलं का? म्हणजे आता याचा अर्थ हे कोण ए सी बी आणि कोण ए डी बी हे काय असतील? एकरूप असतात. कळलं का? कोण कोणता? ए सी बी एकरूप कोण असेल? ए डी बी. काय? ए डी बी. कशामुळे एकरूप? एकाच कंसात काय झाले ते? अंतर्लिखित. एकाच कंसात अंतर्लिखित झालेले कोण काय असतात? एकरूप असतात. पुढे बघा आता पुढचा नाही काय. आता हे तुम्हाला एक हे काय व्यास, व्यासामुळे काय 2 अर्धवर्तुळ तयार होते. मग कोण आता कंस इथं एक एक्स डी आहे, कंस ए एक्स बी आणि कंस इथं ए वाय सी, कंस ए एक्स सी आणि ए वाय सी हे दोन्ही अर्धवर्तुळ आहेत की नाही? कशामुळे अर्धवर्तुळ झाले सांगा? जीवा व्यासामुळे 2 अर्धवर्तुळात रूपांतर होते वर्तुळाचे. मग ए एक्स सी आणि ए वाय सी हे दोन्ही काय आहेत? अर्धवर्तुळ. मग कोण ए बी सी हे अर्धवर्तुळामध्ये अंतर्लिखित झाला की नाही? हो की नाही? मग कोण ए बी सी हा काय झाला? अर्धवर्तुळात काय झाला? अंतर्लिखित झाला. आणि अर्धवर्तुळात अंतर्लिखित झालेला कोण काय असतो? काटकोन. कळलं? आता कसं बघा कालच आपण शिकले की नाही? हे माप किती दिले कंसाचं? 180. कळलं? मग काल आपण अंतर्लिखित हो की नाही? मागच्या याच्यात काय शिकले आपण? कोण ए बी सी. कळलं? हो की नाही? कोण्या अंतर्लिखित कोणाच्या प्रमेयामध्ये आपण काय शिकले होते? अंतर्लिखित कोणाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाचे काय असते? कोण ए बी सी ने कंस ए एक्स बी अंतरखंडित केला की नाही? मग ए एक्स सी किती अंश आहे? 180. कोण ए बी सी त्याच्या निमपट राहते म्हणजे 90 आहे. उपप्रमेय दुसरा काय मग? अर्धवर्तुळामध्ये अंतर्लिखित झालेला कोण काटकोन असतो. अर्धवर्तुळामध्ये अंतर्लिखित झालेला कोण काय असतो? काटकोन असतो. हा दुसरा उपप्रमेय. कळलं का? हे 2 उपप्रमेय. कळलं? एकाच वर्तुळात अंतर्लिखित झालेले सर्व कोण काय असतात? म्हणजे इथे किती कोण काढा अशी हे सर्व कोण काय असतात? एकरूप असतात. हे कोण हे कोण आणि हे कोण इथे जाऊन बघू शकता आपण. वर्तुळ काढाय आणि असे जीवा काढा आणि तिथे कंस काढा आणि कोण मोजा. कळलं? हे सगळे कोण काय असतात? मग एकरूप असतात. समजलं? लिहून घ्या. आता बघा चक्रीय चौकोनाचे पुढचं काय? चक्रीय चौकोनाचे प्रमेय. चक्रीय चौकोनाचे प्रमेय काय बघा? चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण परस्परांचे काय असतात? पूरक कोण असतात. कळलं? आता परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला सांगतो मी काय म्हणतो, या धड्यामध्ये 2 प्रमेय आहेत. बरोबर? आपला पहिला एक 3.1 मध्ये शिकले स्पर्शिका खंडाचे प्रमेय आणि हे काय आता चक्रीय चौकोनाचे प्रमेय.
कळलं? परीक्षेमध्ये तुम्हाला काय म्हणलो, परीक्षेमध्ये प्रश्न तिसरा बी, प्रश्न तिसरा बी तुम्हाला प्रश्न तिसरा बी मध्ये एक प्रमेय 100% येते दरवर्षी. कळलं? परीक्षेमध्ये फिक्स काय ते एक प्रमेय येते. कळलं? मग आतापर्यंत चक्रीय चौकोनाचा प्रमेय आणि स्पर्शिका खंडाचा प्रमेय जास्तीत जास्त वेळ लागला आहे. कळलं का? ओके नाही? मग पुन्हा ते येण्याची शक्यता पण आहे. समजलं? आतापर्यंत कमीत कमी या 4 ते 5 6 8 7 8 वर्षामध्ये जेवढे पेपर झाले त्याच्यामध्ये 50%च्या वर पेपरमध्ये काय आला, चक्रीय चौकोन आणि स्पर्शिका खंडाचा प्रमेय जास्तीत जास्त रिपीट झाला. कळलं? ओके नाही? या पण वर्षी होऊ शकते. मग दोन्ही प्रमेय आपण काय करायचं सांगा, मग चांगलं ते करायचं. आता आपल्याला जरी पुस्तकात आपण काय केले, पुस्तकात आपल्याला शॉर्टकट प्रमेय दिले. चक्रीय स्पर्शिका खंडाचा प्रमेय काय होता, अर्धा दिला होता, आपण ते पूर्ण घेतली. बरोबर? आता चक्रीय चौकोन बी काय डबे भराय की नाही, ओके नाही? रिकाम्या जागा डबे भरायचे आहे तुम्हाला, कृती पूर्ण करायचं काय, पण आपण कृती पूर्ण करायचं असं करायचं नाही. समजलं? आणि एकदम सोपा प्रमेय काय आहे, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण काय असतात, पूरक, परस्परांचे पूरक कोण असतात. सगळ्यात मी आधी काय शब्द कोणता आला, चक्रीय चौकोन. कळलं? सगळे देणगी आहे. नाही बघा पुढे काय आता चक्रीय चौकोनाचे प्रमेय. चक्रीय चौकोनाचे प्रमेय आतापर्यंत खूप वेळेस परीक्षेला काय झाला, रिपीट झाला. चक्रीय चौकोनाचा प्रमेय आणि स्पर्शिका खंडाचा प्रमेय असे दोन इम्पॉर्टंट प्रमेय काय आहेत या धड्यामध्ये आहेत. मग आपण पहिला कोणता शिकले, स्पर्शिका खंडाचा प्रमेय. आता कोणता शिकायचा आहे, चक्रीय चौकोनाचा प्रमेय. आता चक्रीय चौकोनाचा प्रमेय आतापर्यंत परीक्षेमध्ये ज्या मागच्या 2-4 वर्षात परीक्षा झाली 7-8 वर्षात, त्याच्यामध्ये कमीत कमी 2 ते 3 वेळेस हाच प्रमेय काय झाला, रिपीट झाला. कळलं? हा प्रमेय काय परीक्षेच्या दृष्टीने काय इम्पॉर्टंट आहे. समजलं? जरी आपल्या परीक्षेमध्ये आपल्याला कृती पूर्ण करायसारखा जरी प्रमेय दिला तरी आपण काय करायचं, पूर्ण डिटेलमध्ये हे प्रमेय शिकूया. बघा चक्रीय चौकोनाचा प्रमेय पहिल्या सुद्धा प्रमेयामध्ये काय राहते, पक्ष. काय राहते, पक्ष. त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा, चक्रीय चौकोन म्हणजे नेमकं काय हे माहित आहे तुम्हाला. कळलं? आणि चक्रीय चौकोन म्हणजे नेमकं काय आपलं 7वीच्या पुस्तकामध्ये होतं. चक्रीय चौकोन म्हणजे काय, कळलं? मग चक्रीय चौकोन म्हणजे काय, ज्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू एकाच वर्तुळावर असतात, ज्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू एकाच वर्तुळावर असतात त्या चौकोनाला काय म्हणायचं, चक्रीय चौकोन असे म्हणतात. आता इथे बघा पक्ष काय निवडणार सांगा, चौकोन ABCD हा काय चक्रीय चौकोन आहे. चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे. हा काय चक्रीय चौकोन आहे. हा काय चक्रीय चौकोन आहे. हे झाला पक्ष. ओके. मग साध्य काय करायचं आहे, साध्य करायचं आपल्याला सम्मुख कोण काय असतात, पूरक असतात. सम्मुख कोण पूरक असतात म्हणजे बेरीज किती असते, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण कोणते आहेत, BCD प्लस BAD. कळलं? BCD कोण BCD प्लस कोण BAD बरोबर किती अंश 180. तसेच कोण C कळलं का, कोण तुम्ही काय तेवढ्या गोष्टीला हे करताय, नंतर मी बघताना पुसतो ना ते, मी असं चेक बघतो असं नंतर कट असं करतो, समजून घेतो. मोठी गोष्ट
असं ते त्या गणितामुळे काय फरक पडत असत तर ते सांगायचं की आकडा चुकला म्हणजे दुरुस्त झाल्याने पूर्ण गणित चुकते. कळलं का? बघा पक्ष काय लिहिणार सांगा. चौकोन ABCD हा का चक्रीय चौकोन आहे. चौकोन ABCD हा काय चक्रीय चौकोन आहे. आपल्याला साध्य काय करायचं आहे. समूह कोण काय असतात पूरक असतात. पूरक असतात म्हणजे समूह कोणाची बेस किती असते 180. कोण BCD आणि कोण BAD प्लस कोण BAD बरोबर किती 180. तसेच कोण CBA आणि प्लस कोण CBA बरोबर किती CBA प्लस कोण CBA बरोबर किती 180. आपल्याला हे काय करायचं आहे साध्य करायचं म्हणजे सिद्ध करायचं. कळलं ओके नाही. पुढे काय आपल्याला सिद्धता काय रचना नाही रचना नाही सिद्धता. बघा आता सिद्धतेवरती काय लिहिणार सांगा. कोण कंस BCD कळलं. कंस BCD मुळे कोण BCD काय झाला अंतर्लिखित झाला की नाही हो की नाही. मग लिहू शकता इथं कंस BCD मुळे किंवा कंस BCD ने कोण BCD हा अंतर्लिखित केला. हा काय केला अंतर्लिखित केला. म्हणून अंतर्लिखित कोणाचे माप म्हणजे कोणाचे माप BCD चे माप. कोण BCD बरोबर 1/2 गुणिले कंस BAD 1/2 म्हणजे काय BAD समीकरण 1. कंसात लिहायचं अंतर्लिखित कोणाचे प्रमेय. नियम कोणता वापरला आपण अंतर्लिखित कोणाचे प्रमेय. कळलं का सगळं. समीकरण 1 समीकरण 1 सगळं कळलं. आता बघा तसंच काय करायचं आता हेच घ्यायचं कोणतं कोण कंस BAD मुळे कोण BAD काय झाला अंतर्लिखित झाला. कळलं मग नाही काय कोण कंस BAD कशामुळे कंस BAD मुळे कंस BAD मुळे किंवा ने कंस BAD ने कोण BAD हा अंतर्लिखित केला. कळलं. म्हणून आता कोणत्या कोणाचं माप कोण BAD चे माप कंस BCD चे काय रे निम पडले. कोण BAD बरोबर 1/2 गुणिले कंस कोणता कंस लिहा काय लिहायचं माप कंस BAD माप कोण होता BAD. कळलं. इथे मी काय माप कंस BCD कोणता BCD कंस समीकरण 2. कळलं का. समीकरण 1 आणि 2. मग समीकरण 1 आणि 2 ची काय करा बेरीज करा. का बेरीज करा कारण या दोघांची बेरीज किती दाखवायची आपल्याला 180 दाखवायची. मग समीकरण 1 आणि 2 ची काय करा समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. समीकरण 1 आणि 2 ची बेरीज करू. बघा बेरीज काय मग कोण BCD प्लस कोण BAD बरोबर 1/2 माप कंस BAD प्लस 1/2 माप कंस BCD. समजलं ओके नाही. कोण BCD प्लस कोण BAD दोघांमध्ये 1/2 नाही की 1/2 कॉमन काढा. 1/2 कॉमन काढून कंसात काय लिहायचं माप कंस BAD प्लस माप कंस BCD. समजलं एक परत ओके नाही. काय लिहायचं आता का कोण BCD प्लस कोण BAD बरोबर 1/2 ला मध्ये ती हे बघा कोणते आहेत BAD
BAD आणि BCD या दोन कंसामध्ये पूर्ण वर्तुळ तयार झाले की नाही? BAD आणि BCD बघा इथून BAD इथून इथून आहे ओके नाही आणि BCD दोन्ही कंसापासून काय तयार झालं वर्तुळ. मग याचा अर्थ दोघांची बेरीज किती आहे 360 किती आहे कोण BCD प्लस कोण BAD बरोबर 102 आता इथे भागाकार करा 180 कळलं. मग तसेच म्हणायचं डबल करायचं तसेच कोण BCA कोण BCBA तसेच कोण CBA प्लस CDA बरोबर किती 180 किती आहो 180. हॅलो सिद्धू काय अवघड आहे का प्रमेय समजलं ना. आधी काय पक्ष काय लिहिणार चौकोन ABCD हा काय साध्य सिद्ध काय करायचं चक्रीय चौकोनाचे समूहकोन काय असतात पूरक असतात. समूहकोन पूरक म्हणजे याचा अर्थ दोघांची बेरीज किती पाहिजे 180. म्हणजे समीकरण हे साध्यमध्ये काय लिहिले कोन BCD आणि कोन BAD बरोबर किती 180 कोन CBA प्लस कोन CDD बरोबर 180. मग कोन BCD ने कोन BCD हा काय केला बर कोन BCD ने बर कोन BCD काय केला आंतरलिखित केला. मग आंतरलिखित कोणाचा प्रमेय काय कोणाचे माप कंसाच्या काय असते निपट असते. म्हणजे कोन BCD चे माप कंस BAD च्या काय असते निपट. कशावरून आंतरलिखित कोणाचे प्रमेय. तसेच कोणत्या कोण आता कोणता कंस BAD ने कोण BAD काय केला आंतरलिखित केला. मग या कोणाचे माप BAD चे माप कोणाचे निपट राहील BCD च्या काय निपट राहील. कशावर आंतरलिखित कोणाचे प्रमेय. इथं पण लिहायचं आंतरलिखित कोणाचे. मग समीकरण 1 आणि 2 ची काय केली आपण बेरीज का केली कारण BCD आणि BAD याची बेरीज पाहिजे ओके नाही. एकासाठी बेरीज पाहिजे दुसरीसाठी काय करायला लागते बेरीज केल्याने काय कॉमन निघालं 102 कॉमन निघाला. मग कंसात काय उरला कंस BAD प्लस कंस BCD कंस BAD आणि कंस BCD मध्ये काय मूळ काय झाला पूर्ण वर्तुळ तयार झालं. पूर्ण वर्तुळाचे माप किती राहते मग याचा अर्थ दोघांची बेरीज किती राहील 360. मग 2 न भागल्याने किती 100. या दोन कोणाची कोणा BCD आणि BAD ची बेरीज किती दाखवली आपण तसेच कोण CBA आणि CDA ची बेरीज किती दाखवता येते 180 दाखवता येईल. मग समूह कोणाची बेरीज काय दाखवली आपण 180. मग समूह कोणाची बेरीज 180 याचा अर्थ काय समूह कोण काय तर पूरक आहे कळलं का.